आपल्या भारतामध्ये जो आपला रिसोर्स आहे, जो आपला ह्युमन रिसोर्स आहे, त्याचं युटिलायझेशन कसं केलं जातं? आपले जे रिसोर्सेस बाहेर जातात शिकण्यासाठी, बाहेरगावी बाहेर देशामध्ये जातात, ते खरोखर युटिलायझेशन ऑफ सोर्स होतोय का नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. सो आय वुड लाईक टू एक्सप्लेन यू टुडे अबाउट द इंटरनॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया, बॅड लोन्स अँड NPS हे कसे काउंटर करतात आपल्या रिसोर्सेसवर. सो वी जस्ट नीड टू अंडरस्टँड द पॉइंट नंबर फर्स्ट. जानेवारी 2022 टू जानेवारी 2024 चा जर तुम्ही इतिहास पाहिला, अप्रॉक्सिमेटली 1,53,726 स्टुडंट्स, एवढे स्टुडंट्स आपले फक्त UK मध्ये गेलेले आहेत, म्हणजे युनायटेड किंगडम मध्ये. आणि एवढे स्टुडंट्स आपले जेव्हा बाहेर जातात शिकण्यासाठी, तेव्हा आपण ॲव्हरेज प्रत्येकाची जर आपण आउट गोईंग पाहिली किंवा त्यांनी जे लोन घेऊन जातात, मॉर्गेज घेऊन जातात किंवा एज्युकेशन लोन घेऊन जातात, त्याची जर व्हॅल्यू आपण जर पाहिली तर ती जवळपास 65% स्टुडंट्स हे लोन प्रेफर करतात. 20% स्टुडंट्स सेल्फ फंडिंग असतात. 15% स्टुडंट्स यांना स्कॉलरशिप किंवा फेलोशिप मिळते. सो 65% स्टुडंट्सचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं या कंट्रीजमध्ये जेव्हा ते शिकण्यासाठी जातात, त्याचं कॅल्क्युलेशन जवळपास तुमचं जातं 30 lakhs पर स्टुडंट. जर आपण पाहिलं जवळपास 2,04,477 crores एवढं त्याचं कॅल्क्युलेशन जात आहे. सॉरी, मी थोडा चुकलो. 2,05,477 crores एवढं आपण इन्व्हेस्ट करतोय किंवा आपण इनडायरेक्टली फंड रेज करतोय बाकीच्या कंट्रीजसाठी. फॉर एक्झाम्पल UK साठी आपण रेज करतोय. तेवढाच पैसा जर आपण आपल्या कंट्रीमध्ये डिप्लॉय केला आणि बाहेरचे जे ऑक्सफर्ड आहे, केम्ब्रिज आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे किंवा मोठ्या मोठ्या हार्वर्ड आहे, स्टॅनफोर्ड आहे, यांच्या फ्रँचायझीज आपल्या कंट्रीमध्ये आणल्या तर आपल्याला त्याचा किती बेनिफिट होऊ शकतो, या गोष्टीचा आपण विचार करत नाही. लेट्स से आपली मुलं तिकडे जात आहेत, पण त्यांना त्याचा काय फायदा होतोय, कोणत्या लेवलपर्यंत ते नॉलेज भेटतंय त्यांना, किंवा त्याचा त्यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी किंवा फ्युचर बिझनेसेससाठी उपयोग होतोय की नाही, हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू. So basically the outstanding education loan on Indian students right now by the Indian banks as well as NBFCs is around, you can say, 83,000 crores in 2022. आता सध्या जर तुम्ही पाहिलं 2024 मध्ये ते जवळपास तुमचं 1.2 lakhs crore पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे एवढं लोन NBFCs आणि RBI ने एज्युकेशन लोनवर एक्सपेन्स दाखवलेला आहे. चला, त्यांनी दाखवला असेल, पण तो कसा बेनिफिट होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत याचा विचार आपण करायला पाहिजे. जर इफ यू कॅन सी, एज्युकेशन लोन हॅज बीन ग्रोन अराउंड 20.5%. RBIचा रिपोर्ट आहे, FSR जो तुमचा फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट असतो, त्यामध्ये जर तुम्ही पाहताल तर RBI बोलते की जवळपास 20.5% इन्क्रीमेंट आहे 2023 अँड 2024 मध्ये ॲज कम्पेअर टू दी प्रिव्हियस इयर्स. म्हणजे आपला लोनचा, एज्युकेशन लोनचा स्तर वाढत चाललाय. आपण ही हिस्ट्री घेतोय, आपण जस्ट अनालाइज करतोय की काय प्रॉब्लेम आहे, आणि देन वी विल काउंटर ऑन इट. द नेक्स्ट, इफ यू कॅन सी द रिपोर्ट ऑफ क्रिझिलचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिला 2023चा, जवळपास 35 to 40% ग्रोथ इन एज्युकेशन लोन्स. त्यांचे जे ऍसेट्स आहेत, म्हणजे जे कोलॅटरल्स आपण ठेवतो, त्याच्यामध्ये वाढलेले आहे. म्हणजे ती मुलं किती स्ट्रेसमध्ये आपलं शिक्षण घेत आहेत हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. UK मध्ये आता सध्याचा जो क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे तो टॉप 10 युनिव्हर्सिटीज जर आपण सोडल्या तर सर्वीकडे इक्वल आहे, ॲज इक्वल टू दी सेम आहे. आणि जर आपला रिसोर्स तिकडे जास्त डिमांडमध्ये आहे, स्पेसिफिकली फ्रॉम इंडिया, जसं बाळासाहेबांनी त्या दिवशी सांगितलं की केरला, मुंबई आणि तमिळनाडू या लोकेशन्समधून जास्त डिमांड आहे. या लोकेशन्सच्या लोकांना जास्त डिमांड इन IT सेक्टर, यू कॅन से द टेक्नॉलॉजी आहे, तुमचं सायन्स आहे, परत डॉक्टर, तुमचं मेडिकल आहे, या पर्टिक्युलर स्ट्रीम्समध्ये जास्त डिमांड आहे. सो हॅव्हिंग सेड, जो आता सध्याच्या स्थितीला NBFCचा जो रीच आहे तो जवळपास 35,000 crores इन 2024 फिस्कल इयर एवढा असा वाढलेला आहे. देन UK एक्झाम्पल जर पाहिले तुम्ही, आता आपली मुलं तिकडे जात आहेत, स्टुडंट आपला तिकडे जातो तो किती दिवसासाठी जातो, ॲव्हरेज 1 year ऑफ एज्युकेशन, देन 2 years ऑफ द PSW म्हणजे पोस्ट स्टडी वर्क विजा. 90% आपली मुलं जी आहेत
ते 3 वर्षाने रिटर्न येतात आणि 10% मुलं तिकडे सेटल होतात. बरोबर. जेव्हा आपण एखाद्या कंट्रीसाठी 2,05,477 करोड रेज करतो तेव्हा आपल्या मुलांना काय भेटतंय? 10% रेशो ऑफ सक्सेस. 90% मुलं घरी येतात, म्हणजेच आपल्या रिसोर्सेसचा तिकडे ऍज अ लेबर म्हणून युटिलाइज केला जातो. आपली मुलं जेव्हा युके मध्ये जातात तेव्हा 20 आवर्स प्लस PSWच्या टाइम मध्ये दे आर जस्ट डुईंग द लेबर जॉब्स, रेस्टॉरंट, क्लिनिंग, परत डिलिव्हरी बॉय. मग आमची MBA केलेली मुलं तुम्ही लेबर म्हणून यूज करणार का? आणि हे कितपत योग्य आहे? आफ्टर गिव्हिंग द फंडिंग लाईक ह्यूज फंडिंग फ्रॉम आवर पीपल अँड ऑल्सो यू आर टार्गेटिंग अवर पीपल, दॅट मीन्स आमचे रिसोर्सेसला क्वालिटी आहे. दॅट्स वाय यू आर एक्सपेक्टिंग द सप्लाय फ्रॉम अस. येस, डेफिनेटली वी वुड लाईक टू सप्लाय यू, बट इन रिटर्न्स आपल्याला काय भेटतंय? बाळासाहेबांनी मध्ये सांगितलेलं की एक एम्प्लॉई आपला जेव्हा बाहेर जातो म्हणजे तो 30 वर्षापर्यंत आपण पोचतो, मोठा करतो आणि तो 30 वर्षानंतर दुसऱ्या देशामध्ये जातो आणि तो दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर तो एक लिमिट आला की तो डाऊन होऊन जातो. सो वी हॅव टू फोकस ऑन इट की आपण त्याला सेफ कसं करू शकतो. 3 वर्षाच्या जागी आपण त्यांच्याशी मिनिमम कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. कमीत कमी आपला एक रिसोर्स तिकडे जेव्हा जातो तो 10 इयर्सचं त्याचं करिअर बनलं पाहिजे. कमीत कमी त्याने 10 इयर्स तिथे सर्व्हाइव्ह केला पाहिजे. नाव द क्रक्स इज दॅट जर तुम्ही महाराष्ट्राचं आता सध्याचं पॉप्युलेशन जर पाहिलं, ऍव्हरेज 13 lakhsच्या जवळपास आपलं पॉप्युलेशन आहे. जवळपास तुम्ही स्टुडंट्स आतापर्यंत महाराष्ट्रातनं जे बाहेर गेलेले आहेत ते जवळपास एक 75,000 स्टुडंट्स गोईंग फॉर स्टडीज. 2022 to 2024 पर्यंत तुम्ही जर कॅल्क्युलेशन्स केले तर त्याचा टोटल एक्सपेंडिचर किती होतोय? एवढ्या एक्सपेंडिचर मध्ये महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 टॉप युनिव्हर्सिटीजच्या फ्रँचायझीज आपण डिप्लॉय करू शकत होतो. आणि आपण बाहेर जाण्यापेक्षा बाहेरचे स्टुडंट्स आपल्याकडे येऊन कसे शिकतील आणि आपल्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किंवा आपल्या स्टेटमध्ये कसा रेव्हेन्यू जनरेट करतील याचा विचार कोणी केला नाही आतापर्यंत. सो हाच आमचा एक मोटो आहे वंचित बहुजन आघाडीचा की आम्ही अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स घेऊन येतोय. त्या प्रोग्राम्सने आम्ही आमच्या स्टुडंटची आमचे जे रिसोर्सेस आहेत, आमचे स्टुडंट्स आहेत किंवा आमची व्हर्जिन पॉवर वी कॅन से, जो आमचा फ्रेश स्लॉट आहे त्याला कसं आपण युटिलाइज इन अप्रोप्रिएट वे टू गेट द गुड ROI फॉर अवर कंट्री एज वेल, अवर स्टेट एज वेल, अँड वी कॅन ऑल्सो गिव्ह देम अ इंटरनॅशनल एक्सप्लोजर. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमचे जे सोल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंग नेगोशिएशन्स इन FTA अग्रीमेंट्स, म्हणजे जे फॉरेन ट्रेड अग्रीमेंट्स असतात आपले, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग नेगोशिएशन्स करण्याची गरज आहे. ते युजली होत नाही. आपण जे FTA साईन करतो UK बरोबर, जो आपण थोड्या दिवसापूर्वी FTA साईन केला त्याच्यामध्ये हा मुद्दा कुठेच नव्हता. जवळपास 90% स्टुडंट्स आपले हे लेबर क्लास वर्क करत आहेत. त्यांच्यासाठी आपण काही सूचना केल्या का? त्यांच्यासाठी आपण काही प्रोव्हिजन्स केले का FTA मध्ये? तर आय डोंट थिंक सो. सेकंड मुद्दा आपला हा आहे फ्लेक्झिबिलिटी ऑफ क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन. जेव्हा माझा एखादा एम्प्लॉई तिकडे जातो किंवा वर्क करायला माझा एखादा रिसोर्स अब्रॉड मध्ये जातो तेव्हा तो जेवढंही कमवतो ते सगळं तो तिथेच डिप्लॉय करतो. बिकॉज ऑफ द क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन आर व्हेरी हाय, अराउंड 30% प्लस. एवढी क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन आपली जेव्हा तुम्ही रेमिटन्स करता फ्रॉम इंटरनल टू एक्सटर्नल, एक्सटर्नल टू इंटरनल, 30% तुमचा इन्व्हेस्ट होतो. त्यामुळे आपला गेलेला रिसोर्स हा कधीच इंडियामध्ये इन्व्हेस्ट करत नाही आणि तो तिथेच इन्व्हेस्ट करतो. दॅट मीन्स अगेन वी आर ट्रॅप्ड ओव्हर देअर. सो आपल्याला क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन हा जो मुद्दा आहे, हे आमचे MLAs जर आम्हाला सत्तेमध्ये जायला चान्स भेटला तर हा मुद्दा आम्ही पकडून धरणार फ्युचरमध्ये. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर द फंड युटिलायझेशन इन टू द ट्रेनिंग्स टू स्टुडंट्स, इंटरनॅशनल स्टुडंट्स बिझनेसेसमध्ये जो ट्रेनिंग दिला पाहिजे मुलांना. जे एजंट्स आहेत ते रँडमली मुलांना पाठवतात बाहेर दाखवून की आम्ही तुम्हाला इझी एंट्री देतोय, कारण सगळे डोर्स ओपन केलेले आहेत इंडियन गव्हर्नमेंटने. सो वी हॅव टू लुक ॲट इट की त्यांना ट्रेन कसं केलं जाईल, कारण तिकडे गेल्यानंतर ते कम्प्लिटली ट्रॅप होतात. दे डोंट नो, इट्स अ कम्प्लिटली लाईक द ब्लँक मार्केट फॉर देम. सो त्यांना आपल्याला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स किंवा सेंटर्स ओपन करून देण्याची गरज आहे आणि त्याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत. 10 years of minimum utilization of the Indian labor, what I explained you. World's top class education system and universities franchisee development into the Maharashtra. त्याच्यावर आमचा फोकस असेल. तसंच फेअर अँड फ्लेक्झिबल होम कंट्री इन्व्हेस्टमेंट रूट्स, म्हणजे बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे कशा आणायच्या. आपण आतापर्यंत फक्त घेणारे झालोय, आपण देणारे झालो नाहीये. सो आपल्याला देणारे बनायचं असेल तर आपल्याला आपल्या रिसोर्सची किंमत करणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या लेबर्सवर, आपल्या लेबरच्या क्वालिटीवर भरोसा ठेवायला लागेल. अँड देन ओनली विल बी गेटिंग अ गुड
the inputs from the other countries. So we have to look at it. This is very important point. Our future MLAs will fight in the Vidhan Sabha to get waivers for these students are trapped with this mortgages, education loans back to UK, USA, ऑस्ट्रेलिया किंवा जेवढ्याही कंट्रीजमध्ये आपले स्टुडंट शिकायला जातात. सध्याच्या स्थितीला काय होत आहे, तिकडे गेल्यानंतर जो त्यांचा मिनिमम वेज आहे, आता आपण जेव्हा एवढा मोठा डोर ओपन केला आपल्या स्टुडंटसाठी की जावा, सर्वांनी जावा आणि तिकडे शिका, बरोबर, बट आपण हे अनालाइज केलं का, आपले इकॉनॉमिस्ट किंवा आपली जी फायनान्शियल डिपार्टमेंट किंवा फायनान्शियल स्ट्रीम आहे यांनी अनालाइज केलं का की त्या कंट्रीज, इंटरनॅशनल कंट्रीज या डेटमध्ये चाललेल्या आहेत किंवा त्यांच्याकडेचं इन्फ्लेशन खूप हाय आहे. सिलिकॉन व्हॅली बँकचा इश्यू झाला मध्ये, that impacted on Bank of England in UK. Then again रेंटल जर पाहिला तुम्ही सध्याच्या स्थितीचा, जो ओनर्सचा रेंटल यील्ड खूप वाढलेला आहे, दॅट मीन्स रेंट वाढलेला आहे, तो स्टुडंट्सला इम्पॅक्ट करतोय. रेपो रेट ऑफ इंग्लंड, बँक ऑफ इंग्लंड तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिला तो जवळपास तुमचा 5.5 to 5.6 आहे, अंटिल इट इज कमिंग टुवर्ड्स टू दी बँक लोन. जेव्हा तुम्ही बँक लोन घ्यायला एलिजिबल होता तो 7 ते 7.5-8% पोहोचतो. म्हणजेच इंडियामध्ये जेवढा इंटरेस्ट रेट आहे तेवढाच तुमचा युके मध्ये पण आहे. सो ऑल टुगेदर जर हे सगळे चॅनल्स तुम्ही पाहिले, हे प्रेशर करतात तुमच्यावर टू नॉट गेटिंग अ अप्रोप्रिएट सेव्हिंग्स ऑन युअर सॅलरीज और युअर इन्कम बॅक टू युके. मी एक्झाम्पल युकेचं देतोय कारण आय एम फ्रॉम दॅट कंट्री, आय हॅव सीन क्लोजली, आय हॅव डन अ लॉट ऑफ रिसर्च पेपर्स ऑन इट. सो या कंट्रीजमध्ये आपली मुलं फक्त आणि फक्त कमवतायत आणि परत तिथेच डिप्लॉय करतायत आणि 3 वर्षानंतर ते परत घरी येत आहेत. राईट. सो या गोष्टीवर आम्ही लोक वर्क करत आहोत. जोशाबा थ्रू आम्ही या सगळ्या गोष्टींवर अपग्रेडेड प्लॅन बनवत आहोत. नेक्स्ट 5 इयर्समध्ये आमचे प्लॅन्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही एक वंचित बहुजन आघाडी याची इकॉनॉमिक आर्म याच्यावर वर्क करणार आहे. त्या प्रोग्रामला आम्ही एक फ्रेज देत आहोत, एक नाव देत आहोत, दॅट इज कॉल्ड DRD, डीप रिसोर्स मॅनेजमेंट, किंवा यू कॅन से द डीप रिसोर्स डेव्हलपमेंट. सो या पर्टिक्युलर गोष्टींवर आम्ही फोकस करत आहोत आणि याच्या थ्रू आम्ही भरपूर काही डेव्हलपमेंट्स करण्याच्या स्टुडंट्स किंवा आपल्या रिसोर्सेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. नाव द सेकंड पॉइंट, इफ यू कॅन सी द डिप्लॉयमेंट ऑफ द FDA बॅक टू इंडिया. आपण जर सध्याच्या स्थितीला पाहिलं, आपण एक स्टॅट्स घेऊ. 1970 मध्ये भारतावर किती कर्ज होतं? 8 बिलियन USD. 1980 मध्ये जवळपास 20 बिलियन USD. 1990 मध्ये जवळपास 83 बिलियन USD एवढं कर्ज भारतावर होतं. 1990 मध्ये फेमा आला, 1991 मध्ये LPG, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, राईट, आणि प्रायव्हेटायझेशन, हे तुमचं 91 मध्ये डिप्लॉय झालं, बरोबर. आता त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2000 मध्ये हा रेशो जवळपास 100 बिलियन, 2000 मध्ये, 2010 मध्ये 290 बिलियन USD, 2020 मध्ये हा जवळपास 563 बिलियन USD, आणि आता सध्या 24 मध्ये आपण लँड करतो 635.5 बिलियन USD चा डेट आहे इंडियावर. आपण फक्त वर्ल्ड बँक कडनं, बाहेरच्या इन्व्हेस्टमेंट्स कडनं, बॉन्ड्स कडनं, बँक्स कडनं लोन्स घेत चाललोय. आपण ते लोन, जे मॉर्गेज आहे, जे डेट आहे आपल्यावर, त्याला हेज करण्याचा कोणताही प्लॅन बनवलेला नाहीये. आणि हे कधी झालं? जर तुम्ही फेमाच्या नंतर जर पाहिलं, 1990च्या नंतर हा जो ग्राफ आहे हा कम्प्लिटली इन्क्लाइंड आहे. इकॉनॉमिक्स मध्ये एक टर्म असते, ट्विकल डाऊन इकॉनॉमी. ट्विकल डाऊन इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये वरचा थर तर कमवतोय पण खालचा थर आहे त्याच्यापर्यंत काही पोहोचत नाहीये. सो काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, सो फेमा कशासाठी आला? आपल्याकडे जेव्हा LPG आणायचा होता त्यावेळेस आपला बेस पक्का होता का? आपले रोड्स, आपलं कन्स्ट्रक्शन, आपल्याकडे टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी प्रमाणात होत्या का? आपण आपल्याकडे जी FDI घेऊन आलो तेव्हा आपण स्ट्रॉंग नेगोशिएशन्स केले का? आम्ही FDIच्या अजिबात अगेन्स्ट नाही आहोत, बट जो FDI आपण घेऊन आलो तेव्हा आपण स्ट्रॉंग नेगोशिएशन्स का ना केले अदर कंट्रीजची? आपल्याला आपल्या लेबरवर भरोसा नव्हता का? आणि जर नव्हता तर एवढ्या वर्ष आपण सत्तेत काय करत होतो? या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. वी फेल टू यूज द बेनिफिट्स ऑफ द ऍडव्हान्टेज. जर तुम्ही इन्फ्लेशन 2015चं इन्फ्लेशन बघताल, मी बऱ्याच वेळा असं ऐकलं की इंडिया 7th रँकवर होतं ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि ते नंतर 5th रँकवर आलं. याचा खूप गाजावाजा झाला, स्पेसिफिकली द अपोजिशन, बीजेपी कडनं.
ठीक आहे. आपण जर पाहिलं युएसचा इन्फ्लेशन रेट इन 2015 मध्ये होता 0.12%. चायना सेकंड नंबरवर होतो, त्यांचा 1.44% होता 2015 मध्ये. जपानचा 0.18%, जर्मनी 0.5%, UK 0.37% आणि फ्रान्स 0.0% फ्लॅट होता. आणि आपला इन्फ्लेशन रेट होता 2015 मध्ये 4.91%. तेव्हाही आपण जास्तच होतो. आता आपण जर 15ला काउंटर केलं 2024शी, तर 2024 मध्ये आपला इन्फ्लेशन रेट 3.3%. सध्याच्या स्थितीला फर्स्ट नंबरवर US आहे, सेकंड नंबरवर चायना आहे, त्यांनी रिड्यूस केलाय जवळपास 0.70%. शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं. जपानचा 2.18% वाढलाय, जर्मनी 2.25% तो पण वाढलाय. इंडिया स्टेइंग ऑन 5th नंबर ॲज अन 5.09%, हा पण वाढलाय. UK 3.4%, दॅट इज ऑल्सो इन्क्रीज्ड. अँड द फ्रान्स इज 4.9% फ्रॉम दी 0.0. सो आपण जे बोलतो की आपण 5th रँकवर आलोय, बट आपण हे नोटीस करायला पाहिजे की वरच्या 2 कंट्रीजचे इन्फ्लेशन रेट वाढल्यामुळे त्या खाली गेल्यात आणि आपण प्लेस करतोय 5th वर, राईट. आणि हा जो डिफरन्स आहे हा खूप मोठा डिफरन्स नाहीये. सो वी हॅव टू अंडरस्टँड की या इन्फ्लेशन जेव्हा चालू होतं 2015 ते 2024 मध्ये, बाबासाहेबांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांनी स्ट्रॉंगली आर्ग्यू केलेलं की गोल्ड रिझर्व्हवर फोकस करा. आपण केला का? आपण नाही केला. सध्याच्या स्थितीला इंडियाकडे 800 मेट्रिक टन्स एवढं गोल्ड रिझर्व्ह आहे आणि US कडे 8000 मेट्रिक टन्स एवढं गोल्ड रिझर्व्ह आहे. सो जो वॉर सिच्युएशन असतात, जसं वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 मध्ये जो बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेज असतो तो आपण घेतला नाही. आपण कुठे इन्व्हॉल्ड होतो का? वर्ल्ड वॉर 1 मध्ये कुठेच नव्हतो. वर्ल्ड वॉर 2 मध्ये पण आपलं इन्व्हॉल्वमेंट एवढं नव्हतं, बरोबर. मग आपण तो बेनिफिट ऑफ ऍडव्हान्टेज अदर कंट्रीज जेव्हा फाईटमध्ये होत्या आपण तो घेतला नाही. आणि आता सध्याच्या स्थितीला 2015 ते 2024 मध्ये काय काय गोष्टी झाल्या? सिलिकॉन व्हॅली बँकचा मोठा इश्यू झाला, स्कॅम झाला. त्याच्यानंतर तुमचं ब्रेक्झिट झालं, डिमॉनिटायझेशन झालं, कोरोना पॅन्डेमिक, त्याच्यानंतर चायनीज प्रॉपर्टी क्रायसिस, अमेरिकन प्रॉपर्टी क्रायसिस. मग आपण या गोष्टींचा बेनिफिट का ना घेतला ॲज इन इंडिया? मग आपले इकॉनॉमिस्ट कुठे होते? मग मी दोन्ही पार्टीजला विचारतो, जे प्रिव्हियसली सत्तेत होते आणि आता सत्तेत होते, आपण या गोष्टींवर लक्ष दिलेलं का? आणि आपण दिलं नसेल तर हा शेवटी भारताचा आणि सगळ्या स्टेट्सचा लॉस आहे. सो वी हॅव टू लुक ॲट दिस पर्टिक्युलर थिंग. ऑल्सो जी FDI आपण आपल्याकडे घेऊन येतो, आपल्या भारतामध्ये डिप्लॉय करतो. तुम्ही समजून घ्या, व्हॅल्यू चेन्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो ज्याच्यामध्ये वरच्या लेवलला रिसर्च डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर तुमचं असेंब्ली असते, त्याच्यानंतर खाली तुमचा मॅन्युफॅक्चरिंग असतो सर्वात लोएस्ट, त्यानंतर तुमचं ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स येतं. भारतामध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट्स लावले जातात FDI थ्रू. आपला जो लँड आहे त्याचा यूज केला जातो. सध्याच्या स्थितीला भारत ग्रीन हाऊस एमिशन्स मध्ये 3rd नंबरवर प्लेस करतो अमेरिका चायनाच्या नंतर. म्हणजे आणि आपण जर याचे मेन याचे स्लॉट्स काय, याचे स्त्रोत्र काय ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस एमिशन्स होतं? CO2 कशामुळे येतो? कोल, बरोबर. कोल आहे तुमचं, पेट्रोल, क्रूड ऑइल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत, याच्याकडून येतं. याचं प्रोडक्शन सर्वात जास्त ह्या 2 कंट्रीज करतात, USA आणि चायना. बट इंडिया प्लेस करतो 26 नंबरवर ग्लोबली. मग आपण जर 26 नंबरवर याच्या प्रोडक्शन मध्ये आहोत तर ग्रीन हाऊस एमिशन मध्ये आपण 3rd नंबरवर का आहोत? कारण सगळ्या FDIच्या ज्या डिप्लॉयमेंट आपल्याकडे झाल्या त्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला झाल्या. याचे 2 लॉसेस झाले आपल्याला. एक तर आपल्याकडे खूप पॉल्युशन वाढलं आणि आपल्याकडे फक्त लेबर बनत चालला, आपल्याकडे मॅनेजर्स नाही बनले. ऍपलने कधी रिसर्चची कंपनी किंवा डेव्हलपमेंटची कंपनी इंडियामध्ये का ना लावली? त्यांनी ऑलवेज त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स का लावले याचा विचार आपण कधी केला का? आणि आपण म्हणजे प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स आणि त्याच्या प्रिव्हियस गव्हर्नमेंट्स म्हणजे काँग्रेस आणि BJP यांनी याचा कधी विचार केला का? आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त लेबर मेंटॅलिटी पैदा झाली. आणि आपला जो पर कॅपिटा इन्कम आहे, जो मिनिमम वेजेस आहे, जी भारतावर आत्ताची सध्याची डेट आहे, हे सगळं ओव्हरलोड होण्याचं कारण जी FDI आली ती व्यवस्थितपणे डिप्लॉय केली गेली नाही भारतामध्ये. सो वी हॅव टू लुक ॲट इट ॲज अ वंचित बहुजन आघाडी. आम्ही या पर्टिक्युलर सब्जेक्टवर खूप खोलावर अभ्यास करतोय, आमची टीम पूर्णपणे खोलावर अभ्यास करते. आणि याच्यामध्ये आम्ही एक व्हॅल्यू चेन्सचं जर स्टडी केलं तर आम्ही एक रिसर्च सेंटर्स आणि हेड ऑफिसेस जर कोणाला इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे करायच्यात तर आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंगला डिमांड किंवा महत्व नाही देणार. आम्ही त्याच्यासोबत रिसर्च आणि हेड ऑफिसेस सुद्धा आमच्याकडे डिप्लॉय झाले पाहिजेत, सो दॅट
आमचा एम्प्लॉयमेंट वाढेल, प्लस आमच्याकडे मॅनेजर्स लेवलचे किंवा रिसर्चर लेवलचे लोक आमच्याकडे तयार होतील. आपल्याला सगळ्या कंट्रीजने, म्हणजे मी नेहमी बोलतो की पहिली फॉरेन डायरेक्ट आपल्याकडे जी झालेली ती ईस्ट इंडिया कंपनी थ्रू झालेली, आणि दुसरी जी झालेली, मी जबाबदारीने बोलतोय, ती फेमा थ्रू झाली. कारण त्याच्यानंतर आपल्याला बेनिफिट्स काहीच नाही झालेले आहेत. वी आर जस्ट गोइंग इन टू दी डेट. सो आपल्याला हे अंडरस्टँड करायची गरज आहे, आपल्याला अनालाइज करायची गरज आहे. याच्यामध्ये आपण इक्वल, सेकंड पॉईंट आम्ही जो या पर्टिक्युलर मुद्द्यामध्ये प्रोव्हाइड करतोय तो इक्वल जॉब डिस्ट्रीब्युशन. आपल्याकडे किती स्ट्रीम्स आहे? आर्ट्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, फायनान्स आहे, तुम्ही घ्या अकाउंटिंग आहे, सायन्स आहे. बट लास्ट 5 इयर्समध्ये फक्त आणि फक्त IT वर आणि IoT, AI सिस्टमवर, डेटा सायन्सवर जॉब थ्रो केले गेलेले आहेत मार्केटमध्ये, बरोबर. सो आपण जर बघितलं तर बाकीच्या स्ट्रीम्स, म्हणजे एक अकाउंटिंग केलेला मुलगा किंवा ACCA, CFA केलेला मुलगा 15,000 ते 20,000ची स्टार्टिंग सॅलरी घेतो, पण IT वाला जो मुलगा असतो तो 50,000ची स्टार्टिंग सॅलरी घेतो. सो हे अनइक्वल जे इक्वेशन आहे याला आपल्याला इक्वल करायचंय. आपल्याकडे काय झालं, फक्त आपण इकॉनॉमीवर फोकस करतो. बाहेरच्या देशांमध्ये, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, सगळ्या कंट्रीजमधनं आर्ट शिकायला लोक जातात, हिस्ट्री शिकायला लोक जातात, इकॉनॉमी शिकायला लोक जातात, पण आपल्याकडे जी हवा असते आपण त्या साईडने जातो. तर मला असं वाटतं प्रिव्हियस गव्हर्नमेंट्सने काम केलंय, आम्ही डिनाय नाही करत आहे, बट इट वॉज क्वांटिटेटिव्ह, इट वॉज नॉट क्वालिटेटिव्ह. कारण आपण जर सगळ्या जेवढ्याही स्ट्रीम्स आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आहेत त्यानुसार जर आपण जॉब्स देणार नसू तर त्या एज्युकेशन सिस्टमचा फायदा काय, राईट. आर्ट्सवाल्याला पण तेवढाच सॅलरी भेटली पाहिजे, कॉमर्सवाल्याला पण तेवढीच सॅलरी भेटली पाहिजे, आणि इकॉनॉमिक्सवाल्याला किंवा हिस्ट्रीवाल्याला, सायन्सवाल्याला पण चांगला पॅकेज भेटला पाहिजे. सो दॅट एव्हरीवन, म्हणजे 360 डिग्री आपला लेबर बूस्ट होईल आणि ऑटोमॅटिकली इट विल बी हेल्पिंग अस टू ग्रो अवर इकॉनॉमी. सो आम्ही या पर्टिक्युलर मुद्द्यावर वर्क करत आहोत. जसं मी म्हणालो, इकॉनॉमिक आर्म्स ऑफ वंचित बहुजन आघाडी जे सायलेंटली वर्क करतं, याच्यामध्ये एक्स्ट्रीम क्वालिटी एम्प्लॉयमेंट नावाचा एक आम्ही प्रोग्राम, याच्यावर आम्ही नेक्स्ट 5 इयर्ससाठी आम्ही वर्कआउट करणार आहोत. आमचे MLAs, आम्हाला जर सत्ता भेटली तर आम्ही या प्रकारे नवीन नवीन उद्योग कशा प्रकारे आपल्याकडे आणले जातील, एम्प्लॉयमेंट कशी इन्क्रीज केली जाईल, सगळ्यांना इक्वल जॉब ऑपॉर्च्युनिटीज, जॉब सॅलरीज कशा भेटल्या जातील. तसंच पोल्युशन ही खूप मोठी समस्या आहे सध्याच्या स्थितीला. जर तुम्ही लास्ट 5 इयर्सचे प्री मॅच्युअर डिलिव्हरीज पाहिल्या, त्याचा रेशो खूप हाय झालेला आहे. सो आपल्याला पोल्युशन कंट्रोल पण सेम टाइमला बघितलं पाहिजे. सो आमचे सोल्युशन्स हे 360 डिग्री असणार आहे. द नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, SC, ST अँड OBC या समाजासाठी, म्हणजे यांचे जे रिजनल जेवढेही बिझनेसेस होते, फॉर एक्झाम्पल आपण चर्मकार समाजाचं उदाहरण घेऊया. सध्याच्या स्थितीला फुटवेअर इंडस्ट्री जी आहे आपली, फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत ज्या टॉप 5 मध्ये प्लेस करतात. फर्स्ट आहे बाटा इंडिया लिमिटेड, ज्याचं तुमचं मार्केट कॅप इन CR जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 17,497 आहे. डेली व्हॉल्युम्स 22,11,691 एवढी पेअर्स ते लोक प्रोडक्शन करतात. आणि यांचा फाउंडर कोण आहे? अँटोनिन थॉमस अँड अॅना बाटा. रिलॅक्सो फुटवेअर जवळपास 20,549 CR ऑफ मार्केट कॅप. डेली व्हॉल्यूम जवळपास 4,44,435 एवढं डेली व्हॉल्यूम त्यांचं पेअर्समध्ये जातो. आणि यांचा फाउंडर कोण आहे? रमेश कुमार दुआ. लिबर्टी शूज लिमिटेड 546 मार्केट कॅप इन CR आणि यांचं जे डेली व्हॉल्यूम आहे जवळपास 28,200. यांचा जो फाउंडर आहे किंवा MD तुम्ही म्हणा, PD गुप्ता अँड RK बन्सल. मेट्रो ब्रँड्स लिमिटेड 31,218 एवढा CR मध्ये त्यांचा मार्केट कॅप आहे आणि जवळपास डेली व्हॉल्यूम प्रोडक्शनचा जो आहे 99,535. फाउंडर आहे मलिक तेजानी. ज्यांचे हे रिजनल व्यवसाय होते, उद्योग होते, त्यांच्यातल्या लोकांना किती याच्यामध्ये सहभाग भेटला. आजही चर्मकार बंधू आपण बघतो रोडवर, रस्त्यावर, साईडला त्यांचा एखादा टेंट लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते आपलं काम करतात. त्यांना वरती यायला चान्स भेटलाच नाही. बाहेरच्या FDIs या कंट्रीजमध्ये आल्या. परत एकदा सांगतो, FDIs किंवा या कंपनीज आपल्याकडे यायला काही प्रॉब्लेम नाहीये, बट ज्यांचे रिजनल उद्योग हे आहेत, त्यांची जी पारंपरिक व्यवसाय आहे, तर यांना याच्यामध्ये ऍडव्हान्टेज का ना भेटला. आम्ही या पर्टिक्युलर मुद्द्याला खूप सखोलपणे स्टडी करत आहोत.
कुंभार समाजमध्ये जर तुम्ही पाहिलं, कजारिया सेरामिक्स आहे, त्याचा जर प्रोडक्शन कॅपॅसिटी पर स्क्वेअर मीटर इयरली इन मिलियन तुम्ही पाहिला, जवळपास 70.4 मिलियन एवढा त्यांचा स्क्वेअर मीटर ते प्रोडक्शन करतात. आणि त्यांचे फाउंडर कोण आहे? एमडी अशोक कजारिया. सोमानी सिरामिक्स लिमिटेड जर पाहिलं, जवळपास 60 मिलियन स्क्वेअर मीटर पर इयर. जवळपास तुमचा त्यांचा एमडी कोण आहे? श्रीकांत सोमानाजी. मला सांगा की कुंभार समाजामधली किती लोक या पर्टिक्युलर व्यवसायामध्ये टॉप लेवलला ॲज अ मॅनेजर पदी, डायरेक्टर पदी किंवा उच्च पदी किंवा त्यांचे स्वतःचे बिझनेसेस डिप्लॉय केलेले आहेत? आय डोंट थिंक सो. द नेक्स्ट तुम्ही पाहिलं नावी समाज. नावी समाजाचा जो इंडियन ब्युटी सलून मार्केट साईज जर बघितला सध्याच्या स्थितीचा, तो जवळपास 11.65 बिलियन USD एवढा आहे इन 2024. आणि ते प्रोजेक्ट करतायत, फोरकास्ट करतायत जवळपास 2023 मध्ये हा जवळपास तुमचा जाणार आहे 22.99 बिलियन USD, म्हणजे डबल. राईट. आता या पर्टिक्युलर नावी म्हणजे हा जो इंडियन ब्युटी सलून मार्केट साईज आहे, याच्यामध्ये कोणत्या कंपनीज टॉप लेवलला, टॉप 10 कंपनीज मध्ये येतात? जावेद हबीब आहे, बरोबर. ट्रू फिट हिल्स आहे, तुमचं स्टँड सलून आहे, VLCC आहे, बरोबर. या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजने हा, शेनाज हुसेन आहे, परत तुमचा लॅक्मे आहे, या सगळ्या कंपनीजने हा मार्केट एक्वायर केलाय. पण माझ्या नावी समाजाच्या जे बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांना या व्यवसायामध्ये त्यांचा वाटा काय, हा पण विचार केला पाहिजे. धनगर समाज जो तुमचा ॲनिमल हजबंड्री आहे, त्याच्यामध्ये द मार्केट कॅप वॉज व्हॅल्यूड अराउंड इन INR अराउंड 1167 बिलियन इन 2023, बरोबर. आणि तो जवळपास तुम्ही जो 2032 पर्यंत हा तुमचा जो फोरकास्ट केलेला एक्सपेक्टेड आहे, तो जाईल जवळपास 2117 बिलियन इन रुपीज. ॲनिमल फीड मध्ये किती जात आहे? जवळपास त्याचा एक्सपेक्टेड रीच आहे जवळपास 19.23 बिलियन USD इन 2028. हा क्रिझिलचा रिपोर्ट आहे. प्लस तुम्ही जर हे सगळं बघितलं कॅल्क्युलेशन, या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये धनगर समाज कुठे प्लेस करतो? कुठेही नाही. सो ॲज अ वंचित बहुजन आघाडी आम्ही या पर्टिक्युलर गोष्टींवर फोकस करत आहोत की ज्यांचे पारंपरिक रिजनल किंवा त्यांचे स्वतःचे हजारो वर्षापासून चाललेले उद्योग, यांना कसे या पर्टिक्युलर उद्योगांमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू किंवा पार्टिसिपेशन देऊ, ज्याच्यामध्ये बिझनेस ट्रेनिंग सेंटर्स SC ST OBC साठी आम्ही त्याच्यावर फोकस करत आहोत. गव्हर्नमेंट कडून आम्ही फंड्ससाठी त्यांना आम्ही डिमांड करणार आहोत. परत इक्वल बिझनेस फंडिंग opportunities टू SC ST and OBCs, बिझनेस फंडिंग ट्रेनिंग सेंटर्स टू दी SC ST and OBCs. आणि आदिवासी विभाग स्पेसिफिकली जो डेव्हलप होत नाही, कारण एज्युकेशनचा अभाव किंवा ट्रेनिंगचा अभाव असतो. सो आदिवासी जो प्लेस आहे किंवा आदिवासी विभाग आहे, तिथे आम्ही स्पेसिफिकली उद्योग करण्यासाठी कसं त्या मुलांना प्रोत्साहित केले जाईल, त्यांच्यासाठी आम्ही फंड इन्व्हेस्ट करणार आहोत. सो वी हॅव टू लुक ॲट दिस सेगमेंट, हाऊ वी आर टॅकलिंग अप. आणि असे सगळ्या समाजाचे वेगळे वेगळे, जसं मातंग समाजांचं बाळासाहेबांनी थोड्या दिवसापूर्वी जे उदाहरण दिलेलं रशीचं. सो वी हॅव टू अंडरस्टँड की सर्वात मोठा त्याचा प्रोडक्शन कोण करतं आता सध्याच्या स्थितीला, मातंग समाजाचे किती लोक त्याच्यामध्ये आहेत. सो आम्ही मातंग समाजांच्या आपल्या बंधू भगिनींसाठी पण आपण विचार करत आहोत की त्या मोठ्या कंपनीजमध्ये त्यांना आपण कसं वरच्या लेवलचे पोझिशन्स मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट अँड लास्ट पॉइंट ऑफ दिस कॉन्फरन्स इज वुमन इन द बिझनेसेस अँड हायर वेजेस मॅनेजमेंट. जर तुम्ही एक पर्टिक्युलर स्टॅट्स तुमच्या समोर मांडतो, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी ओनरशिप ॲज कम्पेअर टू दी मेन्स वर्सेस वुमन जर पाहिलं तुम्ही, 2024 मध्ये वुमनचं आहे फक्त 42.3% आणि मेन्स आहे 66%. पॉलिटिकली जर बघितलं तुम्ही 13.4% इन 2024, जे की 2019 मध्ये 14.4 होतं. आत्ताच्या आलेल्या गव्हर्नमेंटमध्ये ते रिड्यूस झालं लोकसभा इलेक्शन नंतर, जे तुम्ही पाहिलं असताल. लेबरमध्ये 48.5%, लँड ओनरशिपमध्ये 31.7% आणि मेन्स आहे जवळपास 45.9%.
बिझनेसेस स्टार्टअप्स मध्ये 20%. सो ऑल टुगेदर जर तुम्ही पाहिलं ॲज कम्पेअर टू दी मेन, वुमनचं कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स टू दी फॅटर्निटी और बिझनेसेस और एनी ऑफ जॉब्स हे इक्वल नाही आहे. बाहेरच्या कंट्रीजची जी इकॉनॉमी स्टेबल आहे दॅट इज बिकॉज ऑफ तिकडे वुमनचं कॉन्ट्रीब्युशन इन दी फॅटर्निटी इज व्हेरी हाय. आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर एक स्टॅट अजून मी तुम्हाला सांगतो, जो व्हॅल्यू फंडिंग ऑफ वुमन लेड स्टार्टअप्स इन इंडिया 2021 to 2023 चा माझ्याकडे एक स्टॅटिस्टाचा एक पर्टिक्युलर स्टॅट्स आहे, ग्राफ आहे, ज्याच्यामध्ये 2021 मध्ये 4.7 बिलियन फंडिंग वुमनला आपण अवेलेबल करून दिली इलेक्शन झाल्याच्या नंतर. त्यानंतर 2022 मध्ये 2.4% म्हणजे तो ग्राफ परत कमी झाला आणि 23 मध्ये तो जवळपास 4.48% झाला. म्हणजे वुमनला जी आपण उद्योगांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या बिझनेसेसमध्ये जी इन्व्हॉल्वमेंट किंवा फंडिंग किंवा त्यांना बुस्टिंग देणार होतो त्याचा ग्राफ 21, 22, 23 हा ड्रास्टिक डिक्लाइन आहे. सो आपल्याला या गोष्टींकडे बघण्याची गरज आहे की वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमन कॉन्ट्रीब्युशन किंवा पार्टिसिपेशन इन द इकॉनॉमी इज मस्ट. कारण ते नाही केलं आपण तर आपली इकॉनॉमी कधी स्टेबल होऊ शकणार नाही. याच्यामध्ये आम्ही जे सोल्युशन्स मांडतोय, स्पेशल फंड डिप्लॉयमेंट टू दी वुमन नॅशनल अँड इंटरनॅशनल एज्युकेशन, स्पेशल सेंटर्स टू ट्रेन ओव्हर द बिझनेस मॅनेजमेंट अबाव 40 एज म्हणजे 40 एज म्हणजे आपल्याकडच्या म्हणजे भारतामध्ये जे पाहिलं तुम्ही 40 वर्षापर्यंत तर त्यांना आपला संसारच स्टेबल करण्यामध्ये जातो लेडीजला, अशा आपली परिस्थिती आहे. 40च्या नंतर त्यांना कोणतेही शिक्षण घेण्यासाठी किंवा तेवढा पैसा नसतो. सो आम्ही 40च्या नंतर किंवा जे इच्छुक आहेत 40 एजच्या नंतर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल प्लान्स करणार आहोत, डिप्लॉयमेंट्स करणार आहोत, त्यांना स्पेशल ट्रेनिंग देणार आहोत सो दॅट दे कॅन गेट अ गुड जॉब्स इन दी IT सेक्टर, सायन्स, मेडिकलमध्ये. आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिकली रेव्हेन्यू जनरेट होऊन आपल्याला होणार आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, रिअल इस्टेट, NBFCs यांचे लायसन्स घेण्यासाठी तुम्हाला भरपूर पैसा द्यावा लागतो सध्याच्या स्थितीला. म्हणजे रिअल इस्टेटचं लायसन्स तुम्ही ॲज अ एजंट म्हणून घेतलं तर 1 लाख रुपीज, ॲज अ कंपनी म्हणून घेतलं तर 5 लाख रुपीज. NBFCs मध्ये जवळपास 10 ते 15 लाख रुपये तुम्हाला जस्ट लायसन्सिंगसाठी लागतात. तर एखाद्याला बिझनेस चालू करण्यासाठी म्हणजे माझ्याच कंट्रीचा मुलगा, माझाच रिसोर्स माझ्याकडे वाढलेला, त्याच्याकडनं आम्ही पैसे घेऊन त्याला आम्ही त्याचा उद्योग किंवा त्याचा बिझनेस चालू करण्यासाठी उत्स्फूर्त नाही करू शकत. ॲज अ गव्हर्नमेंट दिस इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह देम अ बूस्टर, गिव्ह देम अ ट्रेनिंग. उलटा आपण त्यांच्यावर इन्व्हेस्ट केला पाहिजे की तुम्ही उद्योग चालू करा, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. सो हा खूप मोठा गॅप आहे ज्याच्यावर वंचित बहुजन आघाडी खोलवर अभ्यास करत आहे आणि त्याच्यावर आम्ही सोल्युशन्स काढत आहोत. द फिक्स्ड मिनिमम वेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण ज्या वरच्या लेवलवर ऑफिसेसमध्ये वगैरे ज्या लेडीज काम करतायत, वुमन्स काम करतात त्यांचं ठीक आहे, बट ज्या ग्राउंड लेवलवर काम करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वुमन डेली कोणाकडे तरी म्हणजे घरकामाला साठी जात असेल किंवा एखादं लेबर वर्क करत असेल तर त्यांना कॅशमध्ये पैसा दिला जातो पण त्याची एक लिमिट सेट नाही आहे. तर आपल्याला वुमेनसाठी स्पेसिफिकली एक चांगला दर्जाचा मिनिमम वेजचा लिमिट सेटअप करण्याची गरज आहे आणि त्याच्यावर आम्ही खोलवर अभ्यास करत आहोत. तसंच माझ्या पर्सनल स्टडीजमधून आणि रिसर्चमधून आम्ही असा एक पर्टिक्युलर मुद्दा मांडत आहोत, GST वेवर फॉर वुमन एंटरप्रिनर्स स्पेसिफिकली. जर त्यांच्याकडे ग्रॅज्युएट मास्टर्स डिग्री असतील, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचे लायसन्सेस असतील, 1 year टॅक्स रिटर्न फाईल्ड असेल, डॉक्युमेंट कंप्लायन्स असतील, इंडियन सिटीजन्स असतील, कास्ट सर्टिफिकेशन, एज लिमिट 30 पर्यंत जर 30च्या आतमध्ये असेल, MCA कंपनी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, एवढे सगळे जर क्रायटेरिया ते फिल करत असतील, दॅट मीन्स शी इज इंटरेस्टेड टू बिल्ड हर बिझनेस और डिप्लॉय अ गुड बिझनेस इन द मार्केट अँड शी कॅन जनरेट अ इक्वल रेव्हेन्यू हाऊ द मेन इज जनरेटिंग फ्रॉम द मार्केट. सो आपण यांना GST वेवर दिला तर यांना खूप चांगली बूस्टर मिळू शकते. सो या गोष्टीवर पण आम्ही आमचा जो आर्म ऑफ इकॉनॉमिक आर्म ऑफ वंचित बहुजन आघाडी जो सायलेंटली वर्क करतो या सगळ्या गोष्टींसाठी, याच्यामध्ये आम्ही एक प्रोग्रामवर वर्क करत आहोत. त्याचं नाव आहे WBE, वुमन बिझनेस एम्पॉवरमेंट. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. मला बऱ्याच जणांनी क्वेश्चन विचारले माझ्या रिसर्च नंतर की आपल्याकडे जर FDI येते, आपल्याकडे पॉल्युशन होतंय पण आपल्याला गरज आहे. बट मी असं वैयक्तिक म्हणेल, जर सध्याच्या स्थितीला US पॉप्युलेशन आपण पाहिलं 37 मिलियन एवढं त्यांचं पॉप्युलेशन आहे सध्या. UKचं पॉप्युलेशन हे महाराष्ट्राच्या 2/3 जवळपास 8 करोड महाराष्ट्राचं सांगतोय मी, बरोबर, आणि आपण 1.4 बिलियन मध्ये आहोत.
UK मध्ये आणि US मध्ये किती मोठा स्पेस ओपन आहे याचा विचार करण्याची गरज आहे. दॅट्स द रिझन दीज पीपल आर काउंटरिंग अ व्हेरी वेल अबाउट दी पोल्युशन. जे CO2 एमिशन्स होत आहेत, जे रोगराई पसरते, जो लोकांचा एक बोलतात ना एक मेडिकल किंवा त्यांचा एक हेल्थचा जो स्तर आहे तो डाऊन होतोय, तो आपण कसा काउंटर केला पाहिजे, कसा मॅनेज केला पाहिजे, कसा अंडरस्टँड केला पाहिजे याचा विचार आपण कधी करावा. आपल्याला पण तसेच जेही डिप्लॉयमेंट्स आपल्याकडे होत आहेत, आपल्याला खूप सारा ओपन स्पेस ठेवण्याची गरज आहे. कारण आपण जर सर्वच FDI आपल्या कंट्रीमध्ये आणत राहिलो, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स लावत राहिलो, तर आपल्याकडे फक्त लेबर प्रोड्यूस होणार आहेत आणि आम्हाला आपल्या भारतामध्ये लेबर नाही बनवायचे. वंचित बहुजन आघाडीची मेंटॅलिटी आहे की आम्हाला भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये उद्योजक, मॅनेजर्स आणि इंटरनॅशनल एंटरप्रेन्योर्स घडवायचे आहेत. आणि याच्यावर आमचा जो शाबा याच्यामधला जो परदेशी आणि देशी उद्योग निर्मिती याच्यावर जो फोकस आहे हा कम्प्लिटली आम्ही आमच्या हमीपत्रामध्ये समतापत्रामध्ये मेन्शन केलेला आहे. जर आपण जोशाबा समतापत्र किंवा हमीपत्र व्यवस्थित रीड केलं तर त्याच्यामध्ये आम्ही क्लिअरली मेन्शन केलेलं आहोत की आम्ही सर्वात पहिलं असं नाही की डायरेक्टली त्यांना आम्ही फंडिंग देतोय. फंडिंग इज फाईन, ते बोलणं असतं, पण आम्ही त्यांना ट्रेनिंगही देणार आहोत. ट्रेनिंगसाठीही आम्ही गव्हर्नमेंटमधून काही सबसिडरीज कशा आम्हाला डिप्लॉय करता येतील आणि वुमन एम्पॉवरमेंट आम्हाला कशी करता येईल थ्रू द ट्रेनिंग इन्स्टेड ऑफ ओनली गिव्हिंग देम अन फंड. कारण तो रॅन्डम फंड मार्केटमध्ये जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्या लेवलची सक्सेस भेटत नाही ज्या लेवलची त्यांना सक्सेस भेटायला पाहिजे. तर आम्ही त्यांना ट्रेनिंगसाठीही आम्ही एक स्पेशल त्याच्यामध्ये अरेंजमेंट्स करत आहोत आणि आम्ही गव्हर्नमेंटला आमचे MLAs आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही डेफिनेटली प्रेशर करू, वेळ आली तर लक्षवेधी लावू आणि आम्ही याच्यावर काउंटर करू की आम्हाला ट्रेनिंगसाठी स्पेसिफिकली वुमन्ससाठी आम्हाला सबसिडरीज हव्या आहेत आणि आम्ही त्यांना प्रोव्हाइड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. सो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोस्टली जेव्हा डिप्लॉय आपल्याकडे होते, ठीक आहे, तर मी जसं सांगितलं की आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली नेगोशिएट करत नाही. फॉरेन डायरेक्ट आलीच पाहिजे, बाहेरच्या कंट्रीज सोबत आपण रिलेशन्स मेंटेन केलेच पाहिजे, त्याच्यासाठी दुमत नाहीये. बट जेव्हा येत आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या लोकांवर भरोसा का नाही ठेवत आहे? तुम्ही स्ट्रॉंगली नेगोशिएट करा ना. तुम्ही स्ट्रॉंगली थोडे डोकं लावा की आपल्यावरचा जो डेट आहे तो कसा कमी करता येईल. आपण काय करतोय, रॅन्डमली आपण फक्त बिझनेसेस घेऊन येतो, इलेक्शन आलं की त्याला लॉन्च करून टाकतो आणि त्याच्या बेसिसवर आपण वोट घेतोय. पण ऍट द एंड ऑफ द डे तुमच्या खिशातलाच पैसा जातोय, राईट? आणि तुम्ही लेबर बनताय. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये लेबर बनवायचे नाहीयेत, आपल्याला महाराष्ट्रामध्ये मॅनेजर्स बनवायचे. हा आमचा ठाम निर्णय म्हणजे हे हेतू असणार आहे, धोरण आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.